आढळरावच्या शाळेचा हा विद्यार्थी या मुलाला जे काही प्रोजेक्ट बनवले त्या प्रोजेक्टची आपण माहिती घेणार आहोत. तर सांग, आता तुझ्या प्रोजेक्टचा म्हणजे उद्देश काय आहे? नमस्कार, माझे पूर्ण नाव ऋतिक शंकर. मी इयत्ता 9 ब मध्ये शिक्षक आजार विद्यालय अजा. माझा प्रोजेक्ट आहे एअर ॲम्ब्युलन्स. सिटीमध्ये असं आहे की ट्रॅफिक जास्त असते, त्यामुळे ते साध्या ॲम्ब्युलन्स असते की ज्याला वेळ लागतो. कुठे जर दुर्घटना वगैरे घडली ते साध्या ॲम्ब्युलन्स जायला खूप वेळ लागेल आणि खूप वेळ लागेल. तर जर जास्त सिरियस गोष्ट कमी जास्त होऊ शकते ट्रॅफिकला, त्यामुळे आपण एअर ॲम्ब्युलन्स बनवल्या. जिथं कुठे जर हे असेल डायरेक्टचा फोन आला तर तिथून हे डायरेक्ट एअर ॲम्ब्युलन्स आपली असू जाईल. हे एअर ॲम्ब्युलन्स असू जाईल. त्यामुळे असं होईल की जे रुग्ण आहे त्या रुग्णाला यायला लवकरात लवकर होईल आणि या ॲम्ब्युलन्स मध्ये एक डॉक्टर आणि 2 नर्स असला. इथे जर ऍक्सिडेंट झाला, समजा इथे ऍक्सिडेंट झाला, आपल्या ते इथे ॲम्ब्युलन्स उतरू पण नाही शकत, इतक्याच उंचीवर राहील आणि इथून खाली स्लोप येईल. त्या स्लोपवर ते जो आहे रुग्ण तो बसते. 2 परिचारिका येतील. त्या 2 परिचारिका आल्यानंतर तो पेशंट जो रुग्ण आहे तो त्या स्लोपवर येईल आणि त्या स्लोपवरून ते डायरेक्ट ॲम्ब्युलन्स आपल्यामध्ये अंदर घेईल आणि ती त्याला हॉस्पिटल पर्यंत आणून देईल. तर हे काय नाही, सिटी दाखवली आपण सिटी दाखवली, हॉस्पिटल आहे, पार्क आहे, हाऊस आहे वगैरे वगैरे. तर याचा उपयोग म्हणजे फायदा काय? वेळेची बचत होते, परिस्थिती म्हणजे वेळेवर तात्काळ वगैरे. तर या म्हणजे प्रोजेक्ट साठी तुला कोणी मदत केली का? नाही, शाळेतल्या शिक्षकांनी मदत केली आहे आम्हाला. आणि हे पैसे किती लागते? एकूण 300 रुपये खर्च आला. फक्त 300 रुपये. आणि हे काय म्हणजे हे कशापासून बनवतो? थर्मोकॉल त्याच्यापासून बनवलेलं खूप खूप अभिनंदन. आणि या प्रकारच्या प्रोजेक्ट दखल घ्यावी आणि आता आपल्या नेहमीच्या याच्यामध्ये उपयोग करावा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं.